तर चला हे तुम्हाला जे दिसतंय हे ठिकाण कुठे ते तुम्हाला सांगतो भाऊ. पूर्ण महाराजांच्या आणि त्यांच्या पूर्ण मूर्ती वगैरे आहेत तिथं सम राधाकृष्णाच्या आणि त्यांच्या. तर चला तुम्हाला सांगतो भाऊ. तर तवर फॉलो वगैरे करून घ्या तुम्ही. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा पक्या ब्लॉगर. तर आपण चाललो होतो भाऊ हनुमानगडावर, सावरगावातील बीड जिल्ह्यातील हनुमानगड आहे. तर ते चाललो होतो आपण मग आलतो भाऊ हनुमानगडावर. आता तिथं एकदम असं पाऊस वगैरे झालं मग एकदम मस्त वातावरण वगैरे झालं. मग तिथं गेल्याच भाऊ हनुमान दर्शन होतं. मग अशी एकदम मस्त भव्य दिव्य एकदम भारी मूर्त वगैरे आहे तिथं. मग आलोत भाऊ आपण हनुमानगडावरती. मग कसं आहे ना आपण वगैरे एकदम असं पाहण्यासारखं आहे तिथं, पण कुणीकडे पाय एकदम मंदिर वगैरे येतं. मग पहिल्या सुरुवात आलोत मग इथं मग काय गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं. मग नंतर काय चाललोत मग मंदिरामध्ये, दुसऱ्या मंदिरामध्ये आलो. तिथं एकदम असं भारी वातावरण वगैरे होतं. मग ऊन बिन पडलेलं होतं पण लई. मग हे खंडोबाबाचं मंदिर आहे बघा इथं. मग खंडोबाबाचं दर्शन वगैरे घेऊन मग आपण आलोत बा. मग बाहेर एकदम नारळीचं झाडण बिडण एकदम असं फोटोशूट करायला की एकदम भारी होतं. मग तर चला तुम्हाला थोडेसे गडावरली माहिती सांग. गडावर भगवान श्री विठ्ठलाचे आणि प्रभू हनुमानाचे अत्यंत भव्य आकर्षक मूर्ती स्थापन करण्यात आली. याशिवाय येथे अतिशय सुंदर मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. हा गड गैनाथगड आणि भगवानगड भक्तिगड सावरगाव संत भगवान बाबाचे जन्मस्थान यांच्या दरम्यान बसलेला आहे. तसेच प्रसिद्ध सौताडा धबधबा आणि रामेश्वर मंदिर येथून जवळच आहे. मग महादेवाच्या मंदिरामध्ये आलोत. मग महादेवाच्या मंदिरामध्ये येऊन एकदम दर्शन वगैरे घेतलं भाऊ. तिथं महादेवाचे मंदिर आहेत ना 2-3 होते. मग काय आलोत मग शेवटचंच आपलं दर्शन घ्यायचं महादेवाच्या मंदिरात राहिलं होतं. विषय कसा आहे भाया, 2 बोटाचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये.